नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अरविंद चव्हाण आणि आज आपण बघणार आहोत डीएपी, युरिया आणि एनपीसी यांच्या दरामध्ये काय भाव चालू. सगळ्यात पहिले चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला बोला की भाव या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा, कारण प्रत्येकांना माहिती पोहोचली पाहिजे. यासाठी आपण आज महाराष्ट्रातल्या सुरुवातीला खतांच्या विक्रीत वाढ झाली होती. रब्बी हंगामीमध्ये डीएपी आणि इतर रासायनिक खतांचे दर चढे राहिले होते. खत कंपन्यांकडून वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढला असून अनेक ठिकाणी खतांच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. खतांचे अंदाजित बाजारभाव काय चालू आहे हे 2025 आणि 26 बदलत्यानुसार आहे. तर डीएपीचं भाव किमतीत मोठी वाढ आणि प्रति 50 किलो गोणी सुमारे 1350 रुपये ते 1500 दरम्यान किंवा याहून अधिक असू शकते. एनपीके 20-20-013 यांच्या भाव आणि रेट हे वाढ चढ आणि उतार होत असते. यासाठी यांची किंमत सध्याला दिलेल्या नसून आता युरियाचं बघूया. युरियामध्ये सबसिडीमुळे दर यंत्रणेत असले तरी साठवणूक आणि टंचाईमुळे काही ठिकाणी जास्त दराने विक्री होत आहे, तर काही ठिकाणी खत मिळत नसल्याने. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खताबद्दल माहिती दिलं आणि लवकरच नवीन खतांचे जो नवीन 2026 मध्ये जो येणार आहे तो आपण तर नक्कीच आपल्या पुढे त्यांचं काय भाव चालू आहे हे आपण आपल्या पुढे घेऊन येणार आहोत. त्यासाठी प्रत्येक पिकाची मागणी व प्रत्येक पिकाचे भाव जाणण्यासाठी बोला की भाव या युट्यूब चॅनल सोबत जोडून राहा. तोपर्यंत नमस्कार.